राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे। टाकण्यात आलेली आहे, मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना, काय सांगणार? आमचं महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे। शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे आणि आम्ही नेहमीच सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। राज्यामध्ये कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याची चर्चा होत आहे। तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार, तसेच 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार अशी माहिती समोर येत आहे। मात्र या बातमीमागील नेमके तथ्य काय आहे? कोणते शेतकरी पात्र ठरणार? कोणत्या अटी हटवण्यात आल्या आहेत? आणि मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, अलीकडे विधानसभेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठे वक्तव्य करण्यात आले। सरकारने स्पष्ट केले की शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि संकटाच्या काळात सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील। सरकारच्या म्हणण्यानुसार राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा बळीराजाचा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला दिलासा देण्याचा निर्णय। यामुळे लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडू शकतात। यासोबतच सरकारने सांगितले की पूर्वी कर्जमाफीसाठी काही अटी लागू होत्या। अनेक शेतकरी त्या अटींमुळे लाभापासून वंचित राहत होते। आता त्या अटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे पूर्वी अपात्र ठरलेले अनेक शेतकरी आता लाभाच्या कक्षेत येऊ शकतात। विशेष म्हणजे यापूर्वी असलेली 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभाशी संबंधित अट देखील हटवण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे। त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सरकारच्या माहितीनुसार सुमारे 56 लाख शेतकरी या प्रक्रियेत लाभार्थी ठरू शकतात आणि पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने संदेश पाठवले जाऊ शकतात। मात्र मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। लाभार्थ्यांची अंतिम यादी, पात्रतेचे निकष आणि अंमलबजावणीचे अधिकृत आदेश संबंधित विभागाकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल। त्यामुळे कोणतीही अपुष्ट माहिती खरी मानू नका। सरकारने असेही सांगितले की जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे। कर्जमाफी, पीक विमा, अनुदान आणि इतर योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत। या विषयावर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींनी सरकारवर टीका केली तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले। सरकारच्या प्रतिनिधींनी असा दावा केला की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही चांगल्या निर्णयाचे स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे। राजकारणापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल तर त्याचे कौतुक व्हायला हवे असे मत व्यक्त करण्यात आले। मित्रांनो, कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असला तरी शेतीचे उत्पन्न वाढणे, हमीभाव, सिंचन, बाजारपेठ आणि उत्पादन खर्च कमी होणे हे विषयही तितकेच महत्त्वाचे आहेत। जर कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्षात वेगाने राबवली गेली तर लाखो शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो। आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष सरकारकडून येणाऱ्या पुढील अधिकृत निर्णयांकडे लागले आहे। जर तुमचे पीक कर्ज असेल तर तुमच्या बँकेशी संपर्कात राहा, तसेच अधिकृत सरकारी संकेतस्थळे आणि संबंधित विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवा। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहिती आल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करा। मित्रांनो, या विषयावरील पुढील अधिकृत अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकरी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।